नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या रेसिपी लॉजिक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत अगदी रेस्टॉरंट स्टाईल व्हेज हक्का नूडल्स. कमी वेळात अगदी सोप्या पद्धतीने हे नूडल्स घरी कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम नूडल्स शिजवून घेऊया. गॅसवर एका मोठ्या पॅनमध्ये भरपूर पाणी उकळायला ठेवा. पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल घाला. नंतर हे हक्का नूडल्स घाला आणि हाय फ्लेमवर साधारणतः 2 मिनिटे शिजवून घ्या. नूडल्स जास्त वेळ शिजवू नका. त्यानंतर गॅस बंद करा आणि नूडल्स त्याच गरम पाण्यात आणखी 2 मिनिटे तसेच ठेवून वाफून घ्या. 2 मिनिटानंतर नूडल्स तपासून पहा. ते पूर्ण मऊ नसावेत, त्यामध्ये थोडासा चिवटपणा असायला हवा. नंतर आता नूडल्स चाळणीमध्ये काढून त्यातील पाणी पूर्णपणे निथळू द्या आणि लगेचच थंड पाण्याने धुवून घ्या. त्यामुळे नूडल्स जास्त मऊ होत नाहीत. शेवटी त्यावर थोडंसं तेल घालून हलक्या हाताने टॉस करा, त्यामुळे नूडल्स एकमेकांना चिकटणार नाहीत. आता यासाठी लागणाऱ्या सर्व भाज्या आपण कापून घेऊया. मी येथे गाजर, कोबी, ढोबळी मिरची आणि कांद्याची पात घेतली आहे. या सर्व भाज्या नूडल्ससारख्या लांब आणि पातळ कापून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता मी सर्व भाज्या अशाच प्रकारे कापून घेत आहे, त्यामुळे त्या पटकन शिजतात आणि नूडल्समध्ये छान दिसतात. आता सॉससाठी लागणाऱ्या सर्व भाज्या कापून तयार आहेत. आता पुढच्या प्रक्रियेला सुरुवात करूया. आता गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यामध्ये तेल घालून घ्या. तेल गरम झाल्यावर 2 सुक्या लाल मिरच्या घाला. त्यानंतर बारीक चिरलेलं लसूण, बारीक चिरलेले अद्रक, बारीक चिरलेली कांद्याच्या पातीचा पांढरा भाग आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून मध्यम आचेवर 1 ते 2 मिनिटे परतून घ्या, जेणेकरून त्यांचा छान सुगंध येईल. नंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कोबी, गाजर, ढोबळी मिरची आणि कांद्याची पात घाला. सर्व भाज्या मोठ्या आचेवर 2 मिनिटे हलक्या हाताने परतून घ्या. भाज्या जास्त शिजवू नका, त्यामुळे त्यांचा कुरकुरीतपणा कायम राहील. यानंतर यामध्ये ग्रीन चिली सॉस, सोया सॉस आणि विनेगर घालून चांगले परतून घ्या. तुम्हाला नूडल्ससाठी तिखट आवडत असतील तर त्यामध्ये 1 टेबलस्पून ग्रीन चिली पेस्टही घालू शकता. आता यामध्ये साखर, चवीनुसार मीठ आणि काळी मिरी पावडर घाला आणि सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत हलक्या हाताने छान परतून घ्या. यानंतर त्यामध्ये शिजवून घेतलेले नूडल्स घाला. वरून बारीक चिरलेली कांद्याची पात घालून मोठ्या आचेवर हलक्या हाताने छान टॉस करून मिक्स करा, म्हणजे सॉस नूडल्सला व्यवस्थित लागेल. आता आपले गरमागरम चविष्ट आणि रेस्टॉरंट स्टाईल व्हेज हक्का नूडल्स तयार आहेत. सर्व करताना वरून थोडी बारीक चिरलेली कांद्याची पात घाला आणि गरमागरम सर्व करा. पुन्हा भेटूया चवीच्या नव्या प्रवासात एका नव्या आणि स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.